देख रहे हैं इंडिया न्यूज दर्पण। मैं हूं जानवी ठाकुर। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। पार पाडू का, सर्वांना या ठिकाणी एकत्रित नेणं शक्य होईल का, एवढा मोठा समाज या ठिकाणी नेता येईल का। परंतु त्या ठिकाणी सर्व माझे वडीलधारी मंडळी असतील, सर्व माझ्या माता भगिनी असतील, यांनी एवढं सहकार्य केलं की ह्या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठल्याही प्रकारची एकही टक्क्यात कसलीच अडचण येऊ दिली नाही। आणि ही यात्रा करत असताना खरं तर माझ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यांनी मला परिवार असेल यांनी एवढी महत्त्वाची साथ त्या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी साथ दिली, त्यामुळे ही खरं तर यात्रा मला करणं शक्य झालं। कारण एवढं मोठं नियोजन करणं हे फक्त माझ्यासारख्या एकट्याचं काम नाहीये, त्याला आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे निभवण्याचं काम हे सर्वांनी या ठिकाणी केलं। प्रत्येक जणांनी मला विचारत होते की हे स्वयंसेवक याचं यांना तुम्ही कशा पद्धतीने, तर ह्याच्यामधला एकही स्वयंसेवक हा प्रत्येक स्वयंसेवक माझ्या घरातला आहे। हा प्रत्येक जण माझा भाऊ असेल, माझा चुलता असतील, माझे पुतणे असतील, हे सर्व प्रत्येक स्वयंसेवक, एकही स्वयंसेवक आपण या ठिकाणी बाहेरून आणलेला नाही, त्याच्यामुळे तुमची ती काळजी घेतात। आणि या ठिकाणी दर्शन कराए, ऐतिहासिक रहा, क्या कुछ कहेंगे? मैं उनको लेके आई हूँ काशी अयोध्या दर्शन के लिए। मैं उनको माता को ये बोलती कि सब माता उसे ध्यान दीजिए। और क्या मैसेज देंगी आप? मैसेज जनते मराठी में बोलिए मैसेज। और जनते को यही बताना चाहती हूँ मैं कि मैं काशी अयोध्या को लेके आई हूँ कि प्रभु जी उनको ध्यान दें। ठीक ठीक बस कराया और ऐतिहासिक कार्यक्रम आपने किया, क्या कुछ कहेंगे इसके लिए? हमारे इधर से हम पुणे से आए, हम पुणे से आवलवाड़ी गाँव है हमारा, और आवलवाड़ी थेऊर जिला परिषद गढ़ से हम लोग सब आए। ये अभी हमारा तीसरा टप्पा है। कम से कम हमने जो 8-8.5 हज़ार लोगों को अभी तक इधर लाया है। और अपना हिंदू धर्म में सबसे पवित्र काशी विश्वनाथ का दर्शन माना जाता है और श्री राम प्रभु का दर्शन माना जाता है। वो हमने संकल्पना की थी कि कम से कम 10,000 लोगों को काशी अयोध्या का दर्शन देने की संकल्पना संदेश आवाड़े सोशल फाउंडेशन आयोजित किया था, उसने किया था। तो वो सब ने हमको मिलके, हमारे सब जो मेरे भाई लोग हैं उन्होंने मिलके ये अपना तीसरा टप्पा अभी एकदम ठीक रूप से एकदम आनंदमय वातावरण से संपन्न किया है हमने। इस टप्पे में कितने लोग आए हैं? इस टप्पे में अभी 2700 लोग हैं। हाँ। अभी तीसरा टप्पा है, 2700, 2800, 2900, 3000 ऐसा 3 टप्पा हुआ है मेरा। क्या नाम है आपका? संदेश आवाड़े। अगला टप्पा कब आएगा? पहला टप्पा 6 तारीख को आया था। अगला कब? अगला टप्पा अभी नेक्स्ट डेट फाइनल हो जाएगी थोड़ी दिन में। तर हा कार्यक्रम तिसऱ्या टप्प्यामध्ये चाललेला आहे। एवढी लोकसंख्या आहे आणि आज 5वा दिवस आहे, तरी असं वाटतं कालच आपण घरून निघालोय आणि आता रिटर्नच्या प्रवासाला तर असं वाटतं कालच आपण निघालोय। कुळी कन्यापुत्रवती सात्विक तळ्याचा हरिकोटे देवा पुत्रच असा आहे तर त्याचा तिन्ही लोकी झेंडा जावळे कोमलताईंनी तर यांना 100% निवडून यावे। आज मोक्षदा एकादशी आहे, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळालेलाच आहे आणि 100% काम होणारच आहे। तरी पण सर्वांनी स्वयंसेवकांनी एवढं काम छान केलंय की त्यांना स्वतः वाटत होतं की मीच उभा आहे एका काळी, आम्ही 4-5 दिवस सगळं पाहतोय, सगळे स्वतः संजय सवाळे असं सगळे काम करतायत आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। आणि असं त्यांनी लोकांना दाखवून दिलंय की मराठी माणूस जर पुढे चालला तर आपण त्याला मागं वळतो आणि विजयी करणार। थोडे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद। मी इंदुबाई सदाशिव गायकवाड, कोलवडी। मला एवढंच म्हणायचं
म्हणायचे संदेश सुरेश आवाळे आणि कोमलताई सुरेश आवाळे, कोमलताई संदेश आवाळे. पण ह्यांच्या आई वाटांची पुण्य आहे. रंजनाताई त्याच पुण्याने आम्हाला सर्वांना न्या विकास या क्रमाला माझा मुलगा येऊनच देत नव्हता. पण मी आधी जेव्हा